बरोबर सर. कामामध्ये अडचणी आहे म्हणून होत आहे ना. आणि बरोबर सर. तुमच्यामुळे आम्हाला सगळ्या लोकप्रतिनिधी इकडे कुठलाही लोकप्रतिनिधी ट्रॅफिकच्या समस्यावर खुश नाहीये. नाराजी तीच आहे प्रत्येकाची की त्या एका दोन रस्त्यांमुळे हा जिल्ह्यामध्ये वनवास सगळ्यांना. साहेब, मागच्या वर्षी स्वतः पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी कलेक्टर आणि स्थानिक पोलीस प्रशासन यांना घेऊन ज्या गाड्या लोडिंग गाड्या आहेत, जास्ती अवजड गाड्या आहेत, त्या बाहेर पार्किंग करून रात्रीच्या गाड्या इथं सोडायचं. ते रात्री 9 ते सकाळी 9 असं जर का पुढे प्रयोजन केली तर ट्रॅफिकची समस्या खूप कमी होऊ शकते. अध्यक्ष महोदय, समृद्धीचं भूसंपादन होऊन समृद्धी चांगला चालू झाला, पण हा रस्ता त्याच्याबरोबरच सुरू झाला होता. या रस्त्यालाच कामं होण्यासाठी एवढे अडथळे काय येतात याची चौकशी करा ना. खूप अवघड परिस्थिती येते. तेवढ्याच एरियामध्ये तेवढा का ताप होतो, तेवढ्याच भागामधून तो रस्ता होत नाही आणि तिथंच अडथळे येतात. त्याच्यामुळे जिल्ह्याचा संपूर्ण तुम्ही अधीक्षक नाव झाले करा. तुमचं काय नाव आहे? अरे तुमच्याकडे माईक आहे ना हातात, कुठे गेला? तुमचे लोक त्या रोडवर काय नाव? माझं नाव रमेश किस्ते, अधीक्षक अभियंता. तुम्ही कधी त्या रस्त्यावर गेले? नेहमीच दररोजच आहे सर. तुम्ही काय करता जाऊन तिकडे बघता? 80% काम पूर्ण झालेलं आहे आता. अरे बाबा, तिथे बघितलं आपण की आता हे ठीक आहे, सगळे लोक एवढ्या त्या म्हणजे अख्खा समृद्धी झाला, पण हा पर्यंत आपला पडग्यापर्यंतच आहे ना, पडप्यापर्यंत, वडपा ते कापूरबावडी हा रस्ता काय आहे? तो मुंबई गोव्यासारखा ऐतिहासिक आहे का काय? हा, एवढा भागच ऐतिहासिक. तुम्ही आता पहिलं, मी आता अनिल गायकवाडना फोन केलेला. अनिल गायकवाडना सांगितलं पहिलं ज्याचं जिम्मेदारी होती तिथं काम चांगलं करून घेण्याची, काम करत असताना तुमचं मॉनिटरिंग पाहिजे ना तिथं तुम्ही त्याला डायरेक्शन द्यायला पाहिजे ना, इथं काम खराब चाललंय म्हणून. या पहिला डोंगरे कोण आहे तो त्याला पहिला सस्पेंड करतो आज मी पूर्णपणे. आणि तुम्हाला पण तुम्ही ऍक्शन पुढे नाही, तुम्ही जर काम करून वेळेवर नाही घेतलं तर तुमच्यावर कारवाई होईल. तुम्ही जबाबदारीने सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय आणि तुम्ही जबाबदारीने त्या लोकप्रतिनिधींशी बोलत जा. यापुढे आता जे काम करायचं आहे ते वेळेमध्ये पूर्ण करून घेणे, जे पॅनल खराब झालेले आहेत ते पॅनल पुन्हा रिप्लेस करून घेणे, ही जबाबदारी कुणाची आहे? आमची आहे. आणि त्याप्रमाणे तुम्ही ताबडतोब त्यांच्यावर जे काय कोणी असेल त्या नोटीस बिटीस जे काय देणं सगळं कारवाई तुम्ही केली आहे. नोटीस दिली. किती वेळेत हा टाइम बाउंड प्रोग्राम झाला पाहिजे, किती वेळेत हे सगळं पूर्ण होईल? मार्च पर्यंत पूर्ण होईल. मार्च काय झालेलं आहे, ज्या कॉन्ट्रॅक्टरना जे मागे होते त्यांना आपण समृद्धीचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ज्यांनी काम केलेलं आहे त्यांच्या टीम इथे टाकलेल्या आहेत आता. त्याच्यामुळे पहिल्यांचं काम काढलेलं आहे. फक्त आरोपी जो आहे दीपक मंगले करतो आहे त्याचं काम काढून एकदा दिलं तर मग मार्च पर्यंत पूर्ण होईल. नाही बघा, आता आपल्याला काम करून पाहिजे बरोबर. पुढच्या डीपीडीसी मध्ये 3 महिन्यांनी डीपीडीसी होणार आहे बरोबर. तेव्हा या कामाची प्रगती तुम्ही बरोबर, वर्क चार्ट तुमचा, बार चार्ट काय म्हणतात तो, हा सगळा पाहिजे. आता किती काम झालेलं आहे आणि त्यावेळेस किती काम झालेलं आहे बरोबर. आणि कलेक्टर तुम्ही आता याच्यामध्ये पूर्ण मॉनिटर करा. साहेब नागपूर पासून लोक येतात ना समृद्धीने, ठाण्यामध्ये आले का सांगता आता ठाणा सुरू झाला. नाही, परवाच्या दिवशी मंत्री छगन भुजबळ यांनी हा विषय कॅबिनेटमध्ये घेतला होता आणि मला त्यांनी स्पेसिफिक सांगितलं, शिंदे साहेब याच्यातून तुम्ही मार्ग काढून द्या. आता तुम्ही पैसे देतोय, आपण सगळ्या गोष्टी करतोय, वेळेवर सगळ्या गोष्टी करून घेण्याचं काम आपल्या डिपार्टमेंटचं आहे ना. यस सर. मग डिपार्टमेंटचं आणि MSRDC डिपार्टमेंट आहे कोणाकडे? आपल्याकडे. मग आता मग काय करायचं त्याच्यामध्ये सांगा बरं. तुम्ही असे नाव खराब करायला लागले तर कसं काय करणार? काय लोकांना मी सांगणार काय? करून घेतो सर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.